गुड मॉर्निंग। लास्ट टाइम भी हम इसी टाइम। मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग। आम्ही आलोय मावळात, अंदर मावळ, आणि जस्ट ट्रेक चालू करतोय। बेला सुद्धा आहे। एका स्पॉटला चाललोय आपण, मंदिरात महादेवाच्या। आपल्या सिरीजचा दुसरा भाग, श्रावण सिरीज, महादेव मंदिर न पाहिलेले। चला दाखवतो। सुरुवात झाली आहे मस्त पायऱ्यांनी, पण पायऱ्या आहेत फक्त 5च। त्यापुढे ही वाट आहे। पायऱ्या खरं तर इकडे जातात त्या मंदिरात। हे पहिलं मंदिर आपल्याला लागतं आहे, पण आपण पहिले वरती जाणार आहोत, मग या मंदिरात जाऊया। चला। थोडं पुढे आलो की हे पहिलंच मंदिर लागतं आहे आपल्याला, वरदायिनी मातेचं। खरं तर ही वाट एक वरती गाव आहे, डोंगरवाडी गाव, त्या गावात जाते। आणि त्या गावात जाण्यासाठी ही एकमात्र वाट आहे। पलीकडच्या बाजूनी रस्ता झालाय, पण तो पावसाळ्यात काही कामाचा नाही, म्हणजे गाडीवरती जातच नाही। चला। मावळ, वडगाव मावळ समोर दिसतंय तर धुक्यात। मंगूरगड, त्याला पीर बाबाचा डोंगर सुद्धा म्हणतात। भारीच वातावरण एक नंबर आहे। सनराईज झालाय, क्लाउडी आहे थोडं, आणि आता वाट अजून आहे 30-20% कंप्लीट झालाय। वाट चांगली आहे एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि खरं तर ते लाईट्स पण आहेत रात्रीचे, गावातले लोक वरती जात असतीलच त्यांच्यासाठी। ही अशी स्ट्रीम लागती आहे, पाणी आता खूप कमी आहे, पण पाऊस खूप असेल तर इथे पाणी खूप जास्त असणार आहे। आणि इथनं असं क्रॉस करायचं आहे। हे बघा, हे फुल जे दिसतंय ह्याच्यात रिसेंटली एक नवीन स्पीसीज आपल्या तोरणा गडावरनं आय थिंक डिस्कवर झाली आहे। म्हणजे काल परवाचीच गोष्ट आहे, कदाचित ही पण सुद्धा तीच असू शकते, वी डोंट नो। दमली पळत पळत वर जाते आणि थांबते। बस थोडं बाकी अजून, 70% कवर केलं आहे आम्ही, 30% बाकी। चलो। टायर्ड। फायनली आम्ही पोचत आलो आहे। एक मस्त मोठं झाड लागलं आहे,
उमराचे आहे गेस. तिथे एक बेंच सुद्धा आहे, तिथे जाऊन स्टॉप घ्यायचा ठरलंय. चला ऑलमोस्ट अँड हियर वी आर. आणि बेंच पडलेला आहे, सॉरी कुछ नहीं कर सकते. हे झाड वेगळंच आहे कसलं तरी. तेवढी इथे विश्रांती घेणार आहे आम्ही आता. ऑलमोस्ट पठारावर पोचू आम्ही आता 1 मिनिटाच्या आत. चला वरती आलोय आम्ही. ती वाट सरळ तिकडे जाते गावात. इथे एक असं छोटेखानी गाव आहे 10-12 घरांचं. आणि आणि आम्ही चाललोय या साईडला. बेला झाली वेडी. आम्ही आलोय पठारावर. मस्त लाईट पडला आहे. आणि या ठिकाणी खाली एक मंदिर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता थोडं वरती आलो पलीकडच्या बाजूला. इकडे तुम्हाला एक्सप्रेस हायवे दिसतोय बघा. ही डोंगरांची सिलोवेट मस्त दिसतीये. आणि थोडंच पुढे आला तिथे की इकडनं ही खाली अशी वाट जातीये. तिकडेच आपल्याला जायचं आहे. हे बघा इथे क्रॉस पण केलाय. इकडेच आपल्याला खाली जायचं आहे. चला बेलाला रस्ता माहिती आहे बघा. इकडे खाली आता उतरतोय आम्ही पलीकडच्या साईडला. समोर एक्सप्रेस हायवे आणि इकडेच आपलं मंदिर आहे. तर आपण थोडं पुढे आलो की ही अशी मोकळी जागा लागतीये. आणि हा पाईपसुद्धा तुम्ही एक इंडिकेशन म्हणून जाऊ शकता. आणि थोडंसं पुढे आलात इकडे आपल्याला झेंडा दिसतो. हेच आहे आपलं स्थळ. बेला जाऊन बसली आहे. बेला इकडे जायचं आहे. ही बघा ही मुख्य वाट. 1 मिनिटात आपण पोहोचतोय आता. आणि आपण पोहोचलो आहोत महादेवाजवळ. हेच ते ठिकाण. इथे पिंड आहे बघा. पिंड आहे, नंदी आहे, गुफा आहे. हर महादेव. या ठिकाणी पिंड आहे बघा. या साईडला ही गुफा आहे अशी. आतमध्ये बऱ्यापैकी आहे. 15-20 फूट आहे. आणि इथे एक झाड आलं आहे. या ठिकाणी सर्व साहित्य ठेवलं आहे. तेल, अगरबत्ती वगैरे. आपण आत्ताच अगरबत्ती लावली आहे, पूजा केली. छान आहे, प्रसन्न आहे. समोर पूर्ण असं हे गणपतीसारखा एक दगड आहे बघा. जसंच वाटतंय सोंड वगैरे.
चला मस्त दर्शन घेतलं आहे. एक 15-20 मिनटं बसलो होतो शांत. खूप भारी वाटलं आहे. निघतोय आता आम्ही. पुन्हा एकदा येऊ. हर हर महादेव. हे काय वरती आलो आपण की थोडं या बाजूला आलात की एक देवीचं मंदिरसुद्धा आहे. ते पण आज बघून घेऊया आपण. इथे तर पत्रा शेड वगैरे छान आहे. बघूया. हे असं देवीचं ठाणं आहे. इथे बांगड्यासुद्धा आहेत. आता आम्ही इकडनं खाली उतरणार आणि घरी. चला.